कुरकुरीत, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी बटाटा चकली. अशी चकली बनवण्याची सोपी पद्धत आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. चकली मऊ पडणार नाही आणि संपेपर्यंत कुरकुरीतच राहील याची गॅरंटी. बनवायला खूप सोपी आहे, झटपट बनणारी आहे आणि घरच्या साहित्यात बनवून तयार होते. त्यासाठी व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग सुरुवातीला आपण साहित्य पाहत आहोत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. 1 वाटी बटाटा लागणार आहे. बटाटा हा मी उकडून घेतलेला आहे, त्याचा साल काढून तो बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे. त्याच्यासाठी बघा आपल्याला इथं 2 वाट्या तांदळाचं पीठ लागणार आहे. 1 वाटी बटाटा, 2 वाट्या तांदळाचं पीठ, अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ आहे. तर बघा हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. नंतर त्याच्यासाठी आपल्याला काही घरगुती बेसिक मसाले लागणार आहेत. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. 1 चमचा लाल तिखट आहे. तर हे घरचंच आहे आणि जर तुम्हाला हे लाल तिखट ऑर्डर करायचं असेल ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे. तर पटकन तुम्ही व्हॉट्सअपला जायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज पाठवायचा आहे आणि तिथून तुम्ही तुमचे काळे मसाले, लाल तिखट, चटण्या ऑर्डर करायचे आहेत. बघा 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हिंग लागणार आहे. नंतर आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे. 2 चमचे पांढरे तीळ लागणार आहेत. 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे आपल्याला तेल लागणार आहे. चला आता आपण पुढची तयारी करूया. आता इथे सर्वात अगोदर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो उकडलेला बटाटा आहे तर तो या भांड्यामध्ये घालायचा आहे. एकदम असे बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे. उकडल्यानंतर आता आपण ज्या वाटीने 1 वाटी बटाटा घेतलेला आहे, 2 वाट्या तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ, तर याच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे. आता याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे, पाऊण वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे. आता यातलं आपल्याला या बटाट्यामध्ये काय करायचं आहे, अर्ध पाणी सुरुवातीला घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे मिक्सरला याचं बारीक असं मिश्रण करून घ्यायचं आहे. आता आपल्याला मिक्सरचं बघा बटन बंद करायचं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण बघा पाहायचं आहे. तर हे मिश्रण बरंच असं घट्ट आहे. तर परत आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं हे पाणी शिल्लक होतं तर ते त्यातलं थोडंसं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे समजा जवळपास अर्धी वाटी इतकं पाणी आपल्याला लागलेलं आहे मिक्सरमधून हे बारीक करण्यासाठी. परत आपल्याला झाकण लावायचं आणि परत आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरला बघा हे बटाटा एकदम असं बारीक वाटून घेतलेला आहे. एकदम अशी मऊ एकदम प्युरी तयार झालेली आहे. आणि बघा पाऊण वाटी पाणी घेतलं होतं तर त्यातलं बघा जवळपास इतकं पाणी शिल्लक आहे, म्हणजे पाव वाटी शिल्लक आहे आणि मी अर्धा वाटी इतकंच पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. चला आता आपल्याला काय करायचं आहे, हे थोडंसं साईडला ठेवायचं आहे. चला आता आपल्याला चकली बनवण्यासाठी त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. बघा इथं मी लाकडी ही काटवट घेतलेली आहे. आता याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे तांदळाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. तर हे 2 वाटे पीठ आहे. आता इथं आपल्याला याच्यामध्ये चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे. तर हे अर्धी वाटी इतकं हे प्रमाण लक्षात ठेवा. आता नंतर याच्यामध्ये आपल्याला जे हे घरचे आपण मसाले घेतलेले आहेत तर ते याच्यामध्ये घालायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. नंतर जाणार आहे लाल तिखट, भाजलेले जिरेची पूड, हिंग, नंतर ओवा. आता हा ओवा आपल्याला हातावर थोडासा क्रश करायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर हा आपल्या चकलीमध्ये छान असा येतो. आता हे कोरडे जिन्नस बघा सर्व आपल्याला हे असे मिक्स करून घ्यायचे आहेत. लगेच याच्यामध्ये
आपल्याला 2 चमचे इतके पांढरे तीळ घालायचे आहेत. नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपल्याला काय करायचं, कोरडे जिन्नस पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झालेलं आहे. नंतर आपल्याला जे हे मिक्सरला आपण बटाट्याची प्युरी बनवून घेतली होती, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण 2 चमचे इतकं तेल घेतलेलं होतं, तर ते याच्यामध्ये घालायचं आणि हे चमच्याने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, किंवा मिक्सरला परत थोडंसं अगदी 2 सेकंद फिरवून घेतलं तरी देखील चालेल. आता जे आपण हे मिक्सरला बटाटा बारीक करून घेतलेलं आहे, तर ते बटाट्याचं मिश्रण आपल्याला पूर्ण काय करायचं आहे, या पिठामध्ये घालायचं आहे. आणि आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण कसं आपण बटाटा मिक्सर मधून काढत असताना त्याच्यामध्येच पाणी घातलेलं होतं. या बटाट्याच्या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ पूर्ण असं मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी लागणार नाही, एकदम परफेक्ट प्रमाण आहे, तुमचं अजिबात प्रमाण चुकणार नाही. इथं पाणी तुम्हाला कमी पण पडणार नाही आणि हे मिश्रण तुमचं पातळ देखील होणार नाही. मी व्हिडिओ थोडाही स्किप न करता तुमच्यासोबत बघा शेअर केलेला आहे. बघा आता हे आपल्याला असं याचा घट्ट असं गोळा मळून घ्यायचा आहे. बघा अजिबात इथं आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायची गरज नाही पडली, म्हणजे पाण्याची गरज नाही भासली. आता याचा घट्ट असा फक्त गोळा मळून घ्यायचा. बघा परत आपल्याला एक थेंब देखील पाण्याचा वापर करायची गरज नाही पडली. एकदम असा बघा घट्ट असा गोळा इथं मळून झालेला आहे, कारण कसं आपण परफेक्ट प्रमाण घेतलं होतं साहित्याचं आणि पाण्याचं, त्याच्यामुळे आपल्याला परत पाण्याची गरज नाही पडली. बघा पाऊण वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं बघा एवढं पाणी शिल्लक आहे. जर तुम्ही तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ जर वाट्याने असं जर दाबून दाबून जर भरलं ना, तर तुम्हाला थोडं देखील पाण्याचं म्हणजे थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. मला वरतून काहीच नाही पाणी लागलं. बघा घट्ट असा इथं गोळा आपला मळून झालेला आहे, म्हणजे चकलीचं पीठ आपलं हे मळून झालेलं आहे. असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला चकली करायची आहे, तर काय करायचं, असा एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा, हातावर असा तो असा रोल बनवल्यासारखा बनवून घ्यायचा. हे असं. आता इकडे बघा मी सूर्य घेतलेला आहे, पितळी सूर्य, आणि त्याच्यामध्ये ही चकलीची प्लेट घातलेली आहे आणि त्याचा जो काटेरी भाग असतो जास्त म्हणजे रफ खरबूड भाग जो असतो, तर तो आपल्याला खालच्या साईडने बसवताना ठेवायचा आहे, म्हणजे त्याने आपली जी चकली आहे एकदम अशी काटेरी बनते. आता आपल्याला सूर्याला आतून थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं 2 थेंब तेल पुसून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये बघा हा पिठाचा गोळा घालायचा आहे आणि पीठ हे भरत असताना असं दाबून भरायचं आहे. चला आता आपल्याला लगेच चकली बनवायची आहे. इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की नाही चेक करण्यासाठी थोडासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकून बघायचा. तळून पटकन वरती आलं की समजायचं तेल कडकडीत गरम झालेलं आहे. चला तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला लगेच तेलामध्ये चकली सोडायची आहे. तर बघा मी आज डायरेक्टच तेलामध्येच चकली बनवत आहे. अगदी इजी पद्धत आहे ही, म्हणजे पटकन अशी बनवायला काही जास्त असं म्हणजे हाताला त्रास वगैरे होत नाही. अगदी झटकीपट अशी बनणारी ही बटाटा चकली एकदा नक्की बनवून बघा. आपण एरवी कसं प्लेटवर किंवा असं पोळपाटावर आपण चकली बनवत असतो, पण आज डायरेक्ट आपण तेलामध्येच ही चकली तळत आहोत, कारण न बनवायला म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन आपल्याला लगेच पलटी करायची नाही. अगदी आपल्याला 1-2 मिनिट काय करायचं आहे, एका साईडची म्हणजे खालची बाजू आपल्याला चांगली तळून द्यायची आहे आणि नंतर 2 मिनिटानंतरच पलटी करायची आहे. तळताना गॅस हा आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे, म्हणजे जास्त हाय पण ठेवायचा नाही आणि जास्त मंद पण ठेवायचा नाही. मध्यम गॅसवरच आपल्याला ही चकली एकदम खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. बघा मस्त असे म्हणजे बुडबुडे
बाहेर पडतायत. तर जो चकलीमध्ये ओलसरपणा म्हणजे जे पाण्याचं मॉइश्चर असतं तर ते बाहेर पडतं, त्याने ते चकलीला बघा असे बुडबुडे येतात आणि बुडबुडे असे कमी होतात, तेव्हा समजायचं चकली ही आपली म्हणजे कुरकुरीत अशी तळलेली आहे. बघा आता आपल्याला ही चकली मस्त अशी अलटून पलटून दोन्ही साईडने एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आणि चकली बघा अशी पलटी करताना आपल्याला हा असा चिमटा वापरायचा आहे, म्हणजे सोपं जातं चकली आपल्याला पलटी करायला. चकली आपली बघा कुरकुरीत अशी तळलेली आहे. आता ही आपल्याला तेलातून काढून घ्यायची आहे. असा चिमट्याचा वापर केला ना तर अजिबात तेलकट राहत नाही आणि एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. पाहू शकतात रंग काय सुरेख आलेला आहे. चला आता याच पद्धतीने आपण राहिलेली चकली बनवूया. चकली काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला तेलामध्ये चकली बनवायची आहे. आता इथं तुम्ही अगदी छोट्या छोट्या आकारात जरी तुम्ही बनवली ना तरी सुद्धा चालेल. जरी तुम्हाला छोट्या छोट्या जरी चकल्या बनवायच्या असतील ना तरी सुद्धा चालते. बघा चकली बनवताना तेलामध्ये सोडताना अजिबात चकलीचे तुकडे पडत नाहीत, कारण आपलं परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे, त्याच्यामुळे अजिबात चकली बिघडत नाही. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ही बटाट्याची चकली म्हणजे बनवून बघा, खायला खूप टेस्टी लागते. अफलातून अशी चव आहे. नक्की ट्राय करा. तुम्ही अगदी हलक्याशा भुकेसाठी तुम्ही ही चकली खाऊ शकतात, म्हणजे बनवून खाऊ शकतात. बनवायला सोपी आहे आणि खायला अप्रतिम अशी चवीची आहे. इथे आपली बघा पूर्ण चकली ही बनवून झालेली आहे आणि फक्त 2 वाटी तांदळामध्ये भरपूर अशी ही चकली बनवून तयार होते. एकदा नक्की ट्राय करा. आता ही तुम्हाला कलरला थोडीशी पिवळसर वाटत असेल, पण एकदम अशी कडक आणि एकदम अशी कुरुम कुरुम वाजणारी झालेली आहे. एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे. बनवायला खूप सोपी आहे आणि खायला अप्रतिम अशी लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर पाहू शकतात मस्त अशी आपली बटाटा चकली तयार झालेली आहे. आता एक मी तुम्हाला इथं मोडून सुद्धा दाखवते की आपण बनवलेली ही चकली किती कुरकुरीत झालेली आहे. बघा तुम्हाला आवाज आलाच असेल. एकदम अशी कुरकुरीत अशी ही तळली गेलेली आहे. एकदा नक्की ट्राय करा. खाल्ल्यानंतर एकदम असं कुरकुरीत असा आवाज येतो. इतकी ही क्रिस्पी आणि कुरकुरीत क्रंची अशी इथं आपली बटाटा चकली तयार झालेली आहे. तोंडात टाकल्यानंतर तर पाहू शकतात आवाज. रेसिपी जर तुम्हाला थोडी देखील जर आवडली असेल प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही बनवलेली बटाटा चकली कशी झाली ती सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.